महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। उल्हासनगर जवळील महारळ गावात गुंडांचा हैदोस पाहायला मिळतोय। ओमसाईनगर या ठिकाणी राहणाऱ्या अक्षय जावळे उर्फ बोक्या या तरुणाच्या घरावर 8 ते 10 जणांच्या टोळीने रात्रीच्या वेळी हल्ला केलाय। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून टिटवाळा पोलीस ठाण्यात फक्त एनसी दाखल करण्यात आली आहे। अक्षय जावळे उर्फ बोक्या हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून नुकताच जेलमधून जामिनावर सुटला आहे। महारळ गावात वर्चस्ववादाच्या लढाईतून या ठिकाणी दररोज गँगवॉर पाहायला मिळतोय। 4 फेब्रुवारीच्या रात्री काही विरोधी गटाने अक्षयच्या घरावर हल्ला केला। यात अनेक तरुण हातात धारदार शस्त्र नाचवत गाड्यांची तोडफोड करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे। तसेच घरावर दगडफेक सुद्धा केली। येथील गँगवॉर संपवण्यासाठी टिटवाळा पोलिसांनी पावले उचलावीत अशी अपेक्षा येथील नागरिक करत आहे। दरम्यान या ठिकाणी पोलिसांचा धाक गुन्हेगारांवर राहिला नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।